30 सप्टेंबर 2025 पर्यंत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपूर्वक लाभ देणार। पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000ची मदत। आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली। गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी संघटना आणि शेतकरी सातत्याने कर्जमाफीची मागणी करत होते। शेतीमालाला योग्य दर मिळत नाही, नैसर्गिक आपत्ती, वाढता खर्च आणि कर्जाचा ताण यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शेतकऱ्यांसाठी मोठी कर्जमाफी योजना जाहीर केली। निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। सरकारच्या या निर्णयानुसार शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। सरकारने जाहीर केलेल्या या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना। या योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून काही प्रमाणात मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्या हंगामासाठी उभं राहण्याची संधी देणे। ही योजना महाराष्ट्राच्या 2026 ते 2027च्या अर्थसंकल्पात करण्यात आली। अर्थसंकल्प सादर करताना सरकारने स्पष्ट केलं की शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून ही योजना कर्जमाफी योजना म्हणून लागू करण्यात येणार आहे। सरकारच्या माहितीनुसार या योजनेत पीक कर्ज 2 लाख रुपयांपर्यंत माफ करण्यात येईल। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँक किंवा सहकारी संस्थांकडून कर्ज घेतलं आणि ते कर्ज अजून थकीत आहे त्यांना या योजनेचा फायदा नक्कीच होईल। जर एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याचे संपूर्ण कर्ज माफ होऊ शकते आणि जर कर्ज त्यापेक्षा जास्त असेल तर 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सरकारकडून माफ केली जाईल। या निर्णयानुसार राज्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 50 लाख शेतकरी या कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र या गोष्टीनंतर राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं दिसतंय। विरोधकांनी या योजनेच्या काही अटी, नियम आणि अंमलबजावणीच्या पद्धती यावर प्रश्न उपस्थित केले। काही विरोधी पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की या योजनेत सर्व शेतकऱ्यांचा समावेश होईल का आणि कर्जमाफी प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याबद्दल अजून स्पष्टता नाही। तरीसुद्धा राज्यातील अनेक शेतकरी या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत, कारण कर्जाचा मोठा ताण कमी झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल। नवीन पीक कर्ज घेण्यासाठी बँकांकडून कर्ज घेणं सुद्धा त्यामुळे सोपं होईल। सरकारच्या मते या कर्जमाफी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे, शेती उत्पादन वाढवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे। त्यामुळे येत्या काळात या योजनेची अंमलबजावणी कशी होते आणि प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना फायदा होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर मित्रांनो, तुम्हाला या कर्जमाफी योजनेबद्दल काय वाटतं? ही योजना खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। खूप महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तरी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेबद्दल आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमके कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आणि कोणाला या कर्जमाफीचा प्रत्यक्ष फायदा मिळू शकतो? चला तर मग ही माहिती अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया। सर्वात आधी सरकारने स्पष्ट केलं की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत घेतलेले पीक कर्ज या योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँक, सहकारी बँक किंवा पतसंस्थेतून पीक कर्ज घेतलं आहे आणि ते कर्ज अजूनही बाकी आहे, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो। जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज त्या तारखेपूर्वी घेतलेलं असेल आणि ते अजून फेडायचं बाकी असेल तर त्याला या योजनेत समाविष्ट करण्यात येऊ शकतं। या योजनेनुसार जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 1.5 लाख रुपये असेल तर त्याचं संपूर्ण कर्ज माफ होऊ शकतं आणि जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 3 किंवा 4 लाख रुपये असेल तर त्यातील 2 लाख रुपये माफ केले जातील
आणि उरलेली रक्कम त्याला स्वतः भरावी लागेल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं मोठं कर्जाचं ओझं नक्कीच कमी होईल. सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही योजना राज्यातील सर्वात मोठ्या शेतकरी मदत योजनांपैकी एक मानली जाते. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना यामुळे आर्थिक दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने केवळ कर्जमाफी जाहीर केलेली नाही, तर वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक वेगळा फायदा जाहीर केला आहे. कारण अनेक शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज वेळेवर परत करतात. अशा शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळावा यासाठी सरकारने प्रोत्साहन योजना आणली आहे. सरकारच्या घोषणेनुसार जे शेतकरी आपले पीक कर्ज वेळेवर फेडतात त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. यामागचा उद्देश असा आहे की प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही काहीतरी आर्थिक मदत मिळावी आणि भविष्यातही शेतकरी कर्ज वेळेवर फेडण्यास प्रोत्साहित व्हावेत. या संपूर्ण कर्जमाफी योजनेसाठी राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करावा लागेल. अंदाजानुसार या योजनेवर सुमारे 35,000 कोटी रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो. हा निधी टप्प्याटप्प्याने बँकांना दिला जाईल आणि त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात समायोजित केला जाईल. या योजनेमागचा मुख्य उद्देश स्पष्ट आहे. पहिला म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून काही प्रमाणात मुक्त करणे. गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पिकांच्या कमी दरामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जमाफीमुळे त्यांना थोडा तरी आर्थिक दिलासा नक्कीच मिळेल. दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कारण जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचं जुनं कर्ज थकीत असतं तेव्हा त्याला नवीन कर्ज मिळणं कठीण होतं. पण कर्जमाफी झाल्यानंतर त्याचे खाते पुन्हा स्वच्छ होते आणि त्याला पुढील शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेणं सोपं होतं. म्हणूनच राज्यातील लाखो शेतकरी आता या योजनेकडे मोठ्या आशेने बघतायत. येत्या काही दिवसात या कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होणार, पात्र शेतकऱ्यांची यादी कधी प्रसिद्ध होणार आणि प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना फायदा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर मित्रांनो, तुम्हाला या कर्जमाफी योजनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता कर्जमाफीच्या घोषणेसोबत सरकारने आणखी एक महत्त्वाचा आणि सकारात्मक निर्णय घेतला. अनेक वेळा आपण पाहतो की कर्जमाफीच्या योजना जाहीर झाल्या की त्याचा फायदा प्रामुख्याने थकबाकीदार शेतकऱ्यांनाच मिळतो. पण जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना मात्र कोणताही विशेष फायदा मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन यावेळी सरकारने वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा वेगळी तरतूद केल्याचं जाहीर केलंय. सरकारच्या निर्णयानुसार जे शेतकरी आपलं पीक कर्ज वेळेवर फेडतात त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली. म्हणजेच जे शेतकरी कर्ज वेळेवर भरतात आणि बँकेकडे कोणतीही थकबाकी ठेवत नाहीत अशा शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक प्रोत्साहन दिलं जाईल. यामागचा मुख्य उद्देश असा आहे की प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळेल. कारण अनेक वेळा शेतकरी कर्जमाफीची वाट न बघता स्वतः मेहनत करून कर्जाची परतफेड करतात. पण जेव्हा कर्जमाफी जाहीर होते तेव्हा त्यांना कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी तयार होते. ही भावना दूर करण्यासाठी सरकारने प्रोत्साहनपर योजना जाहीर केली. या निर्णयामुळे 2 मोठे फायदे होऊ शकतात. पहिला म्हणजे शेतकऱ्यांना भविष्यातही कर्ज वेळेवर फेडण्याची प्रेरणा मिळेल आणि दुसरा म्हणजे बँकिंग व्यवस्थेमध्ये शिस्त टिकून राहील. बँकांकडून घेतलेलं कर्ज वेळेवर परत केल्यास बँक आणि शेतकरी यांच्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. तसेच या निर्णयामुळे पुढील काळात शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळवणं देखील सोपं होऊ शकतं. कारण जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांचा बँकांमध्ये चांगला रेकॉर्ड तयार होतो. त्यामुळे पुढील हंगामासाठी बँका त्यांना सहजपणे कर्ज देऊ शकतात. म्हणूनच ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी योजना नाही, तर शेतकऱ्यांना जबाबदारीने कर्ज व्यवस्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करणारा एक सकारात्मक निर्णय म्हणून सुद्धा पाहिला जात आहे. सरकारचा प्रयत्न असा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळावा आणि त्यासोबत प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्यांना सुद्धा योग्य सन्मान आणि प्रोत्साहन मिळावं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही कर्जमाफीची योजना राबवण्यासाठी सरकारला किती खर्च करावा लागणार. कारण ही योजना केवळ छोटी घोषणा नाही, तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांशी संबंधित अतिशय मोठा निर्णय आहे. सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार या संपूर्ण कर्जमाफी योजनेसाठी सुमारे 35,000 कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो. हा निधी एकाच वेळेस दिला जाणार नाही, तर तो टप्प्याटप्प्याने बँकांना वितरित केला जाईल. त्यानंतर संबंधित बँका शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम समायोजित करतील. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे त्यांच्या कर्ज खात्यात सरकारकडून दिलेली रक्कम जमा केली जाईल आणि त्यांचे कर्ज कमी किंवा पूर्णपणे माफ होईल. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करताना दिसतंय.
कारण गेल्या काही वर्षांमध्ये अनेक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा मोठा फटका बसला. काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. याशिवाय शेतीसाठी लागणारा खर्च वाढत चाललाय. बियाणे, खतं, औषधी आणि मजुरी या सगळ्यांचा खर्च वाढल्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफीमुळे त्यांना पुन्हा उभं राहण्याची संधी मिळू शकते. आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय. सरकारच्या मते या संपूर्ण योजनेमागे एक स्पष्ट हेतू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढणे. सर्वात पहिला उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाच्या ताणातून काही प्रमाणात मुक्त करणे. अनेक शेतकरी बँकांचे कर्ज, सहकारी संस्थांचे कर्ज आणि इतर आर्थिक अडचणींमुळे खूप तणावात असतात. कर्जाचा भार वाढल्यामुळे काही वेळा त्यांना पुढील शेतीसाठी गुंतवणूक करणं सुद्धा कठीण होते. कर्जमाफीमुळे हा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा करणे. कारण जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचं जुनं कर्ज बाकी असतं तेव्हा बँका त्यांना नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. पण कर्जमाफी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे खाते पुन्हा स्वच्छ होते आणि त्याला पुढील पेरणीसाठी सहजपणे कर्ज मिळू शकतं. त्यामुळे शेती उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा या निर्णयामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतात किंवा त्यांचा कर्जाचा भार कमी होतो तेव्हा ते शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे शेती उत्पादन वाढते आणि गावातील आर्थिक चक्र पुन्हा गती घेतं. आता पाहूया या कर्जमाफीसाठी पात्रता काय आहेत. कारण या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना भेटणार नाही. सरकारने काही ठराविक अटी आणि नियम निश्चित केलेले आहेत. त्या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे शेतकऱ्याने शेतीसाठी पीक कर्ज घेतलेलं असणं आवश्यक आहे. हे कर्ज राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा परिषद बँक किंवा सहकारी पतसंस्थेतून घेतलेले असावे. तसेच हे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत घेतलेले असणं गरजेचं आहे. दुसरी अट म्हणजे ते कर्ज अजून थकीत असणे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे आणि ते अद्याप फेडलेलं नाही किंवा पूर्णपणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट केलं जाऊ शकतं. या योजनेनुसार जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ करण्यात येईल. तसेच अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे आणि त्याच्याकडे शेतजमीन असणं सुद्धा गरजेचं आहे. त्या जमिनीची नोंद 7/12 उतार्यामध्ये किंवा अधिकृत जमीन नोंदणीमध्ये असणं सुद्धा गरजेचं आहे. सरकारकडून या सर्व माहितीची तपासणी केल्यानंतरच अंतिम पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल. म्हणून राज्यातील लाखो शेतकरी या कर्जमाफी योजनेकडे मोठ्या अपेक्षेने बघतायत. येत्या काही दिवसात पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कर्जमाफीची यादी नेमकी कशी तपासायची. अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की आपलं नाव या यादीमध्ये आहे का नाही हे कसं तपासायचं. चला तर मग ही प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. सरकारकडून कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ही यादी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पाहता येते. ज्यांच्याकडे मोबाईल किंवा इंटरनेटची सुविधा आहे ते शेतकरी घरबसल्या ही यादी तपासू शकतात. ऑनलाईन पद्धतीने यादी पाहण्यासाठी सगळ्यात आधी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर कर्जमाफी योजना किंवा शेतकरी कर्जमाफी यादी असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे काही माहिती भरावी लागेल. त्यामध्ये जिल्हा, तालुका आणि गाव निवडण्याची सुविधासुद्धा देण्यात आली. ही माहिती भरल्यानंतर तुमच्या भागातील सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी स्क्रीनवर दिसू शकते. या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव, वडिलांचं नाव किंवा गावाचं नाव पाहून सहज तपासू शकता. जर तुमचं नाव त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता नक्कीच आहे. पण सर्व शेतकऱ्यांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन असेलच असं नाही. त्यामुळे सरकारने ऑफलाईन पद्धतीनेही यादी पाहण्याची सोय ठेवलेली आहे. ज्यांना ऑनलाईन तपासणी करणं शक्य नाही ते शेतकरी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा संबंधित सहकारी बँकेत जाऊन यादी तपासू शकतात. अनेक वेळा गावांमध्ये ग्रामपंचायत किंवा सोसायटीच्या सूचना फलकावर ही यादी लावली जाते. त्यामुळे शेतकरी थेट गावात जाऊन आपलं नाव तपासू शकतात. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला माहिती मिळण्यात अडचण येऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज किंवा तपासणी कशी करायची. साधारणपणे कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते. शेतकऱ्यांनी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली आवश्यक माहिती भरावी लागते. या प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती द्यावी लागते. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, 7/12 उतारा आणि घेतलेल्या कर्जाची माहिती अशी माहिती अर्जामध्ये भरावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट केला जातो
अर्ज पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना एक रजिस्ट्रेशन नंबर किंवा अर्ज क्रमांक दिला जातो. हा नंबर खूप महत्त्वाचा असतो, कारण त्याच्या मदतीने शेतकरी पुढे जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात. यानंतर सरकारकडून आणि संबंधित बँकांकडून अर्जाची तपासणी केली जाते. शेतकऱ्यांनी दिलेली माहिती आणि कागदपत्रे योग्य आहेत का हे तपासलं जातं. जर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर त्या शेतकऱ्याचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट केलं जातं. तपासणी पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून संबंधित बँकांना कर्जमाफीची रक्कम दिली जाते. त्यानंतर ती रक्कम शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात समायोजित केली जाते. म्हणजेच शेतकऱ्याने घेतलेलं कर्ज त्या रकमे इतकं कमी किंवा पूर्णपणे माफ केलं जातं. म्हणूनच शेतकऱ्यांनी नेहमी आपली माहिती तपासून ठेवणे, अर्जाची स्थिती पाहणे आणि अधिकृत वेबसाईटवर किंवा ग्रामपंचायत मार्फत माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे, ही कर्जमाफी नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार? काही जिल्ह्यांनाच याचा फायदा होणार का, की संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार? चला तर मग आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कर्जमाफी योजना संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच राज्यातील कोणत्याही एका भागापुरती ही योजना मर्यादित नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची माहिती सध्या सरकारकडून गोळा केली जात आहे. बँका, सहकारी संस्था आणि महसूल विभाग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अर्जाची स्थिती तपासली जात आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल आणि ती टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येईल. आता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होणार आहे. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, नागपूर, अकोला, जालना, बीड, औरंगाबाद, नांदेड, खानदेशातला धुळे, जळगाव, पालघर, कोकण किनारपट्टीचे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी या योजनेत समाविष्ट होऊ शकतात. आता विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील बीड, जालना, नांदेड आणि औरंगाबाद या जिल्ह्यातील शेतकरीही अनेक वर्षांपासून कर्जाच्या ताणाखाली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळू शकतो. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा नक्कीच लाभ होईल. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकरी देखील या कर्जमाफी योजनेत समाविष्ट होऊ शकतात. सरकारचा स्पष्ट उद्देश असा आहे की राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची माहिती तपासून त्यानुसार पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून जिल्हानिहाय आणि गावनिहाय लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील आणि गावातील यादीकडे लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पात्र शेतकऱ्यांची नावं जाहीर होताच त्यांना कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या सरकारी योजना, कर्जमाफी आणि शेतकरी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.